लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। काल रविवारी दीपामावास्येच्या निमित्तानं ओझरेतून पूजाविधीसाठी पवार कुटुंबीय गोदावरी नदीकाठी आलेले होते आणि याच गोदावरी नदीकाठी या हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। आपल्या कुटुंबासोबत आलेला युवक यज्ञेश राकेश पवार याचा पाय घसरून पडल्यानं तो गोदापात्रात वाहून गेला। दरम्यान गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरात तसेच घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे अचानक गोदापात्रातील पाणी प्रवाह देखील वाढू लागला आणि याच वेळी पाय घसरून पडल्यानं यज्ञेश पवार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। दरम्यान यावेळी त्याच्या आईनं केलेला आक्रोश अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारा होता। काल दुपारच्या सुमारास पूजाविधी आटोपल्यानंतर निलकंठेश्वर मंदिराजवळून पूजा साहित्य नदीत अर्पण करण्यासाठी आलेल्या यज्ञेशचा निसरड्या दगडावरून पाय घसरल्यानं तो नदीपात्रात पडला आणि पाण्याच्या वेगामुळे तो प्रवाहात वाहून गेला। त्याच्या आईनं अरोळी ठोकल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आणि दुतोंड्या मारुतीच्या बाजूने असलेल्या रामसेतू पुलावरील गोदापात्रात जीवरक्षकांच्या ही बाब लक्षात आली। त्यांनी तातडीनं नदीत उड्या घेतल्या, मात्र तोपर्यंत पाण्याचा वेग जास्त असल्यानं यज्ञेश पुढे टाळकुटेश्वर मंदिराच्या दिशेनं वाहून गेलेला होता। घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी रबरी नोट पाण्यात उतरवून जवानांनी शोध घेण्यास सुरुवात केली। सुमारे 2 तास नदीपात्रात शोध घेण्यात आला, मात्र गंगापूर धरणातून 4 वाजता विसर्ग पुन्हा वाढवण्यात आल्यानं गोदावरी दुथडी भरून वाहत होती। यामुळे यज्ञेशचा शोध घेणं कठीण झालेलं होतं। सायंकाळी उशिरापर्यंत तो हाती लागलेला नव्हता। यज्ञेशचे वडील एकलहरा औष्णिक केंद्रात नोकरीला होते। त्यांचं वर्षभरापूर्वीच निधन झालेलं होतं। अनुकंपा तत्वावर यज्ञेशला नोकरी मिळणार होती। भुसावळला महानिर्मितीत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता म्हणून तो कार्यरत होता। त्यापूर्वीच काळानं त्याच्यावर झडप घातली। त्याचा मोठा भाऊ सैन्य दलात नोकरीला आहे। त्याच्या पश्चात आई वहिनी 2 पुतणे असा परिवार आहे। त्याच्या मृत्यूनं परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जातीये। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।